हॅलो डिअर फ्रेंड, माझं नाव आहे प्रकाश भास्कर निकम आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे CBN अकॅडमी. तर या चॅनलवरती जर आपण नवीन आहात तर आपल्याला सांगू इच्छितो, या चॅनलवरती आपण ऑनलाईन टीचिंग ज्युनियर कॉलेजच्या विशेषतः सगळ्या विषयांची आपण टीचिंग करत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत इथे ह्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आमचे बाकीचे व्हिडिओ पण बघा. आज आपण चर्चा करणार आहोत इतिहास विषयाच्या दुसऱ्या पाठाविषयी. याआधी आपण पहिला पाठ शिकवला आहे, त्यासाठी जे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर आय बटनमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकतात, ते तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर आजचा जो आपला पाठ आहे तो आहे युरोपियन वसाहतवाद. यामध्ये प्रामुख्याने आज आपण हा धडा जो शिकणार आहोत हे दोन पार्टमध्ये शिकणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण प्रामुख्याने युरोपियन वसाहतवाद, त्याचा अर्थ, स्वरूप, उदयाची कारणे व परिणाम या 4 मुद्द्यांवरती आपण प्रामुख्याने लक्ष देणार आहोत आणि त्याच्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. पाठाला सुरू करण्यापूर्वी आपल्याला प्रामुख्याने हे सांगू इच्छितो, या पाठाचे जे प्रश्न उत्तर आहेत किंवा नोट्स आहेत किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आमच्या ब्लॉगला व्हिजिट करू शकतात. आमच्या ब्लॉगचा ॲड्रेस आहे cbnacademy.in. त्यावर जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण पहिल्या पाठात बघितलं की कशा प्रकारे युरोपियन राष्ट्रांमध्ये धर्मयुद्ध झाले. धर्मयुद्धानंतरच तिथे वैज्ञानिक भौगोलिक शोध मोहीम सुरू झाली, मोठ्या प्रमाणात शोध झाले. त्यातूनच औद्योगिक क्रांती झाली आणि याच औद्योगिक क्रांतीमुळे युरोपीय देश पूर्ण जगभरात पोहोचले आणि त्यातूनच वसाहतवादाची निर्मिती झाली. वसाहतवाद म्हणजेच एक प्रकारचा साम्राज्यवाद. आपलं साम्राज्य जास्तीत जास्त वाढावं यासाठी केलेला प्रयत्न युरोपियन राष्ट्रांनी आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं व तिथल्या कमजोर राष्ट्रांवरती आपला दबाव टाकून तिथे ते सत्ताधीश बनले. तर सुरुवातीला वसाहतवादाचा अर्थ काय ते बघून घेऊ. एखाद्या प्रगत राष्ट्राने आपल्या सामर्थ्याच्या बळावर किंवा जोरावरती एखाद्या भूप्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं व तिथे आपलं राज्य स्थापन करणं म्हणजेच वसाहतवाद. याचाच एक अजून अर्थ म्हणजे साम्राज्यवाद, आपलं साम्राज्य वाढवणं. यात प्रामुख्याने आपल्या लक्षात आलं पाहिजे की जे युरोपियन राष्ट्र होते ते औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात प्रगत झाले होते. त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टींचा, धर्मयुद्धानंतर त्यांच्याकडे युद्धकला चांगली झाली होती. औद्योगिक क्रांतीनंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे बदलल्या होत्या. त्याच्यामुळे आशियाई, आफ्रिकाई किंवा अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन देशापेक्षा त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी मुबलक व मोठ्या प्रमाणात होत्या. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग करून या राष्ट्रांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर याचा दुसरा जो मुद्दा आहे तो आहे स्वरूप. युरोपियन राष्ट्रांनी वसाहतवादात स्वरूप काय आहे ते आपण बघूयात. तर स्वरूपामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे की औद्योगिक क्रांती हीच कुठेतरी सुरुवात होती की ज्यामधून काय झालं, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू लागलं. झालं असं की उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हे उत्पादन देशात किंबहुना खंडात खपवणं शक्य होणार नव्हतं, हे युरोपियन राष्ट्रांच्या लक्षात आलं होतं. आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये ह्याच दरम्यान ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस एक नवीन वर्गाचा जन्म झाला होता. तो वर्ग होता भांडवलदार वर्ग. या भांडवलदार वर्गाचे हेतू आपण मागच्या पाठात बघितले, परत एकदा सांगतो की भांडवलदार वर्गाचे हेतू फक्त एवढा होता की नफा कमवणं. त्यासाठी साम दाम दंडभेद कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून त्यांना तो नफा कमवायचा होता. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता औद्योगिक क्रांतीनंतर लावलेली जी गुंतवणूक होती ती वाढत चालली होती. आता त्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची होती. परंतु यात असं होत होतं की सगळेच युरोपियन राष्ट्र जे होते ते सगळेच प्रगतीकडे चालले होते. सगळ्यांकडे औद्योगिक प्रगती झाल्यामुळे सगळ्यांकडे नवनवीन मशिनरी, यंत्र आले होते. त्यामुळे काय होत होतं की आता जो माल आहे तो युरोपियन देशामध्ये, स्वतः देशामध्ये किंवा खंडामध्ये विकणं तेवढं शक्य नव्हतं किंवा ते खपवणं शक्य नव्हतं. सुरुवातीच्या काळात त्यांनी केलं, परंतु उत्पादन वाढीच लागलं आणि भांडवलदारांची इच्छा होती की ते उत्पादन अजून वाढावं, त्यांचा नफा अजून वाढावा. त्यासाठी ते प्रयत्न करू लागले आणि त्यातूनच त्यांनी एक प्रकाराने आपल्या सत्ताधीशांना सांगितलं की तुम्ही नवनवीन प्रदेश शोधा. यातूनच इंग्लंड असो, फ्रान्स असो, पोर्तुगाल असो, स्पेन असो, या देशांनी आपल्या देशातून बाहेर जाऊन बाहेरच्या राज्यांमध्ये आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच साम्राज्यवादास किंवा वसाहतवादास चालना मिळाली. आता वसाहतवादाचे कारण आपण बघूयात. तर मग आपण जर विचार केला तर या वसाहतवादाचा उदय कसा झाला, काय झाला, याच्या मागची कारण काय? तर खरं बघायला गेलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कारणे आहेत. प्रामुख्याने ज्या कारणांमुळे
ज्यांना जास्त महत्त्वाच्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण होतं औद्योगिक क्रांती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे धर्मयुद्धानंतर मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या क्रांतीमधून उत्पादनास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. उत्पादन वाढलं त्याच्यामुळे कुठेतरी भांडवलदार वर्गाला वाटलं की त्यांना इथून बाहेर गेलं पाहिजे, सुरक्षित बाजारपेठा शोधल्या पाहिजे आणि त्याच कारणास्तव कुठेतरी नवीन प्रदेश शोधण्यास सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती हा खूप मोठा दुवा होता, हा खूप मोठं कारण होतं. याच कारणामुळे कुठेतरी सुरुवात झाली. हेच सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आपण मानू शकतो. कारण जर औद्योगिक क्रांती झाली नसती तर किंबहुना युरोपियन राष्ट्रसुद्धा आफ्रिकन किंवा आशियाई देशांसारखे आपल्या देशातच बसले असते किंवा खंडात राहिले असते, त्याच्यापेक्षा बाहेर गेले नसते. परंतु ते बाहेर गेले कारण होतं की औद्योगिक क्रांती झाली आणि त्यांच्याकडे असणाऱ्या गोष्टींना चालना मिळाली, मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलं आणि त्याचा परिणाम झाला. जे कारण आहे दुसरं ते आहे कच्च्या मालाचा पुरवठा. आता बघा, औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, यंत्र आले, यंत्रांमुळे उत्पादन वाढलं परंतु त्या उत्पादन वाढीसाठी कच्च्या मालाची पण गरज होती उत्पादन निर्माण करण्यासाठी आणि ते सगळं उत्पादन पूर्णपणे युरोपियन राष्ट्रांकडे नव्हतं हे सगळ्यांना माहित होतं आणि त्यामुळे ह्या उत्पादनासाठी पण कच्च्या मालासाठी पण हे देश बाहेर पडले. अशा बाजारपेठा त्यांना शोधायचा जिथून त्यांना त्यांचा माल पण विकता येईल, बरोबर त्यांना कच्चा माल पण भेटेल, तो पण स्वस्तात कमी किमतीत. त्यातूनच त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली, जर आपलं एखाद्या भूप्रदेशावर वर्चस्व असलं तर तिथे आपण जे सांगू तसं होईल, त्या प्रकारेच कच्चा माल निर्माण केला जाईल व त्यातूनच त्यांना तो कच्चा माल कमीत कमी खर्चात भेटेल, त्यातून त्याचं उत्पादनाचा खर्च पण कमी राहील. तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे अतिरिक्त गुंतवणूक. भांडवलदारांकडून काय झालं तिसऱ्याच्यामध्ये की भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला सुरुवात केली. आता ही गुंतवणूक अशी होती की औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या, त्यामुळे ती जी काय गुंतवणूक त्यांनी केली होती ती दुपटीने त्यांच्याकडे पडत होती, नफा वाढत चालला होता, त्यामुळे ते अजून त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला लागले होते. त्यातून गुंतवणूक वाढली, पैसा वाढला, परंतु आता गुंतवणुकीसाठी त्यांना नवीन प्रदेश पाहिजे होता जिथे ते त्यांचा माल विकू शकतील, तिथून कच्चा माल आणू शकतील. या विचाराने त्यांनी कुठेतरी सत्ताधाऱ्यांना त्यांनी हे कुठेतरी जतवलं की ते जर बाहेर गेले, त्यांनी एक नवीन प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तर त्या जागेवरती भेटणारा नफा त्यांना मोठ्या प्रमाणात होईल. आता एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की गुंतवणूकदार किंवा भांडवलदार जे आहे ते राजासाठी खूप महत्त्वाचे होते. झालं असं होतं की ज्यावेळेस धर्मयुद्ध चालू होतं किंवा धर्मयुद्धाच्या आधी पोप किंवा धर्मगुरूंचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे राजाचं स्थान कुठेतरी धर्मगुरूपेक्षा कमी होत होतं. धर्मगुरू आपल्या विचाराने सगळ्या करत होता, पण धर्मयुद्धानंतर लोकांचे विचार बदलले होते. लोकांनी राजाला जास्त महत्त्व द्यायला विचार केला होता आणि त्यात ज्या वेळेला राजाने या भांडवलदारांना, व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम केलं, त्याच्या बदल्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला संपत्ती किंवा पैसा दिला. त्याचा परिणाम असा झाला की राजा त्यांच्या बाजूने झुकला आणि राजा त्यांना हवं तशा गोष्टी करायला लागला. त्यातूनच वसाहतवादाला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात. चौथं जे कारण आहे खनिज साठे. आता आपण बघितलं तर आफ्रिकाई आणि आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज साठे, ज्याच्यामध्ये सोनं, चांदी किंवा बाकीचे धातूंचे साठे पण मोठ्या प्रमाणात होते. या साठ्यांविषयी कुठेतरी युरोपीय देशांना माहीत होतं आणि त्यांचं आकर्षण पण या गोष्टींमध्ये होतं. त्यांना त्या गोष्टी पाहिजे होत्या त्यांच्याकडे. जर त्यांचं आधिपत्य ह्या देशांवर असलं तर तो खनिज साठा त्यांना खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या राज्याकडे घेऊन जाता येईल त्याची जाणीव त्यांना होती. त्यातूनच त्यांनी हा विचार केला की आपलं जर वर्चस्व या राज्यानं राहिलं तर आपण मोठ्या प्रमाणात इथून खनिज साठा जेवढा पाहिजे, ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आपण इथून तो खनिज साठा लुटून नेऊ शकतो. जर त्यांचं राज्य इथे नसतं तर त्या गोष्टी त्यांना तेवढ्या प्रमाणात भेटल्या नसत्या. इथे सोनं असेल, चांदी असेल, हिरे मोती या सगळ्या गोष्टी आपल्या देशांमध्ये म्हणजे आशियाई किंवा आफ्रिकाई, अमेरिकन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यामुळे कुठेतरी युरोपियन देशांमध्ये ह्या गोष्टी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. त्या गोष्टींची कुठेतरी खंत युरोपियन राष्ट्रांना होती. त्यामुळे त्यांनी आपलं वर्चस्व इतकं वाढवलं की तिथून तो माल त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. याच्यानंतरचा जो पाचवा पॉईंट आहे तो आहे, तर पाचवा जो भाग आपण बघितला त्याचं नाव आहे भौगोलिक महत्त्व. काय झालं की युरोपियन आशियाई देशांकडे काही अशा जागा होत्या
की ज्या खूप महत्त्वाच्या होत्या, जसे की एडन असो, जिब्राल्टर असो, माल्टा असो किंवा सिंगापूर असो, अंदमान निकोबार असो, ह्या जागा खूप महत्त्वाच्या होत्या, मोक्याच्या जागा आपण त्यांना म्हणू शकतो. कारण ह्या जागेवरतून समुद्री मार्गावरती आपलं लक्ष ठेवणं सोपं होतं आणि त्याचबरोबर पूर्ण प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं पण सोपं होतं. तुम्ही जर प्रामुख्याने बघितलं, सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला युरोपियन राष्ट्र भारतात किंवा दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रात पोहोचले समुद्री मार्गाने, तर त्यांनी आपलं जे वर्चस्व ते बंदरांवर तयार केलं आणि तिथूनच ते पुढे निघाले. आपण जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इंग्रज असो, पोर्तुगीज असो, यांचं वास्तव्य फक्त आणि फक्त समुद्र किनारी होतं आणि तिथून पण ते परवानगी घेऊन, महाराजांची परवानगी घेऊनच त्यांचं व्यापार करत होते. नंतर काय झालं आपल्याला माहिती आहे. तर प्रामुख्याने हे युरोपियन राष्ट्र ज्यावेळेस भारतात किंवा दुसऱ्या राष्ट्रात होते, ते आपली सुरुवात बंदरगाहून करतोय आणि तिथून समुद्रावर आपलं राज्य प्रस्थापित करून हळूहळू ते राज्यात येत असत. तर इथे पण त्यांनी तेच केलं. जे महत्त्वाच्या जागा होत्या, इंग्लंड यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्र होतं युरोपाचं, खूप चतुर चलाक राष्ट्र होतं. त्यांनी काय केलं की आपलं जे वर्चस्व आहे ते संपूर्ण जगावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी प्रामुख्याने काय केलं, ज्या महत्त्वाच्या जागा होत्या आता जसं सांगितलं, जिब्राल्टर असो, माल्टा असो, सिंगापूर असो, एडन असो किंवा अंदमान निकोबार, या जागेवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, जेणेकरून त्यांना बाकीच्या भूभागावर लक्ष ठेवणार. त्याचबरोबर त्या ठिकाणाहून जाणाऱ्या ज्या बाकीच्या देशांच्या जहाज आहे किंवा वाहतूक आहे त्याच्यावरती पण त्यांना आपलं कंट्रोल किंवा त्यांना कंट्रोल करता आलं. त्यामुळे या जागांचं महत्त्व वाढलं. यानंतरचा जो मुद्दा आहे 6वा, तो आहे मजुरांची आवश्यकता. आता झालं असं की आपल्या एक लक्षात यायला पाहिजे की औद्योगिक क्रांती झाली, उत्पादन वाढलं, उत्पादनासाठी त्यांनी कच्चा माल निवडला, तो माल उत्पादनमध्ये बदलल्यानंतर तो विकण्यासाठी बाजारपेठ आणल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु तो उत्पादन तयार करण्यासाठी मजुरांची गरज होती आणि हे मजूर त्यांना स्वस्तात स्वस्त पाहिजे होते. आता झालं असं तुम्हाला लक्षात येईल की भांडवलदार वर्गांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की नफा मिळवण्यासाठी ते काही करायला तयार होते. आता ह्या नफ्यासाठी त्यांना काय करायचं होतं माहिती आहे का, की कमीत कमी पैशामध्ये त्यांना मजूर पाहिजे होते आणि त्या मजुरांकडून जास्तीत जास्त काम त्यांना करून घ्यायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी अशा राष्ट्रांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं की तिथून त्यांनी गुलामांचे व्यापार सुरू केला. तिथल्या लोकांना गुलाम बनवायचा आणि त्यांना व्यापार करायचा. आता गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. आपल्याला माहीत असेल की आफ्रिकेमधून बरेच जे कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांनी तिथून गुलाम बनवून आपल्या राष्ट्रामध्ये नेलं व त्यांना पाहिजे तेवढं काम त्यांच्याकडून करून घेतलं आणि पैसे किंवा जो काही त्यांना द्यायचा पैसा होता तो खूप कमी प्रमाणात दिला. हे खूप वाईट होतं, परंतु हीच खरी कहाणी होती. मजुरांसाठी सुद्धा किंवा त्या गुलामांच्या व्यापारासाठी सुद्धा वसाहतवादची निर्मिती झाली होती. शेवटचा पॉईंट याच्यामधला आहे वंशश्रेष्ठत्वाचा वाद. आता वंशश्रेष्ठत्व, आता युरोपियन राष्ट्रांना पहिलेपासून असं वाटत होतं की ते श्रेष्ठ आहे बाकीच्या राष्ट्रांपैकी. आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी जगात असलेले सगळेच देश किंबहुना म्हणजे सगळेच खंडातले देश जवळजवळ सारखेच होते असं म्हणायला कुठेतरी अडचण नसावी. की आपल्याकडे भारतामध्ये जे भेटलेले आपले जे जुन्या गोष्टी इतिहासामधून आपल्याला समजतं की भारतीय लोक खूप जास्त प्रगत होते, आता जे आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त. परंतु नंतरच्या काळात त्यांची प्रगती किंबहुना युरोपियन लोकांनी एवढी झाली नाही. युरोपात जी धर्मयुद्ध झालं, धर्मयुद्धानंतर त्यांना काय झालं की बऱ्याच दुसऱ्या संस्कृतींचे त्यांचे संबंध आले आणि या संबंधातून त्यांच्यामध्ये असलेल्या गोष्टी बदलल्या. कुठेतरी दैववाद, आपण मागच्या पाठात बघितलं की दैववाद कमी होऊन मानवतावादाला जास्त महत्त्व आलं आणि देवाने आपल्याला जन्म दिलेल्या देवाची सेवा करायची एवढंच त्यांच्या मनात न राहता मानवतावाद, मानव केंद्रित त्यांचं जीवन झालं आणि जास्तीत जास्त प्रगती करायची, जास्तीत जास्त पैसा कमवायचा आणि जास्तीत जास्त ऐशोआरामात राहायची, ही नीती युरोपियन लोकांनी सुरुवात केली आणि त्यातून त्यांचे विचार बदलले. आता युरोपियन राष्ट्रांना कुठेतरी असं मनात वाटत होतं की ते श्रेष्ठ. आता बघा, ज्यावेळेस आपण बाकीचे कारण बघत होतो त्यावेळेस आपण एक महत्त्वाचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. वसाहतवाद होत असताना युरोपीय राष्ट्र जेव्हा बाहेर पडले त्यात एक महत्त्वाचं कारण असं होतं की त्यांना आपला धर्म प्रसार करायचा होता. युरोपियन राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने ख्रिस्ती धर्म मोठ्या प्रमाणात होता. त्या ख्रिस्ती धर्माला त्यांना प्रसार करायचा होता आणि त्यातूनच त्यांना असं वाटतं की जगात असलेले बाकी धर्म किंवा बाकी लोकांचे धर्म विचार जे आहेत ते त्यांच्यापेक्षा कुठेतरी कमी आहेत, कमीपणा आहे, ते श्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की त्या लोकांना ते सुधरवतील, त्यांच्यामध्ये नवीनता आणतील आणि त्यांना आपला धर्म स्वीकारायला लावतील. या विचारातून सुद्धा कुठेतरी आपण विचार केला तर या वसाहतवादाला
फुगावणं भेटला किंवा वसाहत मोठ्या प्रमाणात वाढला. याच्यानंतरचा आपला शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे वसाहतवादाचे परिणाम. यात लक्षात घेतलं पाहिजे की वसाहतवाद झाला, बरोबर, 100% वसाहतवादामुळे काही दुष्परिणाम झाले, परंतु त्याच वेळा काही चांगले परिणाम सुद्धा झाले. आपण दोघांविषयी चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करूयात दुष्परिणाम कोणते झाले ते. तर दुष्परिणामचा विचार करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम होता की जे काही राज्य होते, म्हणजे जे काही राष्ट्र होते, आशियाई किंवा आफ्रिकन किंवा अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलिया, या राष्ट्रातल्या लोकांनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. त्यांना युरोपियन राष्ट्रांच्या विचारांनी चालावं लागलं. ते जे सांगतील ते करावं लागलं. त्याच्यामुळे त्यांचे जे स्वातंत्र्य होतं ते हिरावलं गेलं किंवा गमावलं गेलं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की आर्थिक शोषण. आपण लक्षात घेतलं पाहिजे की असं म्हटलं जातं की दादाभाई नौरोजींनी असं म्हटलं आहे की अल्लाउद्दीन खिलजीने 17 स्वाऱ्या केल्या भारतावरती. त्या 17 स्वाऱ्यांमध्ये जेवढं लुटलं नाही भारताला त्यांनी, तेवढं इंग्रजांनी एका वर्षात आपल्याला लुटलं आहे. आपल्यावरती इतकं मोठं राज्य केलं. आपल्यासारख्या बाकी देशांमधून पण मोठ्या प्रमाणात त्यांनी लूट केली. ते धातूंच्या रूपात असो किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याकडून मोठ्या प्रमाणात त्यांनी लुटून नेलं व आपल्या देशांना श्रीमंत बनवण्याचा प्रयत्न केला. तर आशियाई असो, आफ्रिकन असो, ऑस्ट्रेलियाई असो किंवा अमेरिकन असो, या राष्ट्रांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलं व तो सगळं काही धन होतं ते आपल्या राष्ट्रात घेऊन जात होते. या तिसरा जो पॉईंट आहे की काय होत होतं की नुसतं आर्थिक शोषण किंवा ह्याच गोष्टी नव्हत्या, तर यात सामाजिक पण ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात झाली. काय झालं की ह्या राष्ट्रांमध्ये कुठेतरी इस्लामिक धर्माचे लोक होते, कुठेतरी हिंदुत्व लोक होते किंवा बाकी समाजाचे जातीचे धर्माचे लोक पण याच्यामध्ये होते. ख्रिस्ती धर्म आल्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये एक विशिष्ट वेगळा प्रभाव पडायला लागला. प्रामुख्याने त्यांच्या धर्माच्या गोष्टी करण्यासाठी किंवा ते कसे कमी आहेत, त्यांच्या धर्मामध्ये कशा कोणत्या गोष्टी खराब आहेत किंवा काय, याच्याविषयी सुद्धा त्यांच्यामध्ये कुठेतरी विचार येऊ लागले. कारण युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्यामध्ये तसे विचार तयार केले. चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे न्यूनगंड. काय झालं की युरोपियन राष्ट्रांनी ज्यावेळेस आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं, तर त्यावेळेला आपल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये जे काही आफ्रिकन आशियाई राष्ट्र होते त्यामध्ये एक विचार आला की कमीपणा वाटू लागला. कुठेतरी आपला इतिहास किंवा आपले विचार, आपले महान व्यक्ती याविषयी कमीपणा वाटू लागला. लोक आपला इतिहास विसरू लागले व त्यांच्याविषयी विचार करू लागले जास्तीत जास्त. ते कसे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये सगळ्या कशा चांगल्या गोष्टी, ते कसे प्रगत आहे, ह्या गोष्टींविषयी जास्तीत जास्त लोकांनी विचार केला. परंतु हे विचार करायला विसरले लोक की आपले जे पूर्वज होते ते यांच्यापेक्षा खूप जास्त प्रगत होते. किंबहुना त्या पर्टिक्युलर मुवमेंट परते आपले लोक कमी असतील, परंतु आपल्या पूर्वजांनी कोणत्याही गोष्टी कमी केल्या नाही, या गोष्टी लोक विसरले होते. यात हे झाले काही प्रमुख दुष्परिणाम. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर दुष्परिणाम आहेत, त्यांच्याविषयी आपण वेळोवेळी विचार केला. आज आपण हे महत्त्वाचे 4 घेऊ. त्यानंतर आपण विचार करू की चांगले परिणाम काय झाले. आता चांगले परिणामांचा विचार केला तर चांगले परिणाम झाले ते होते लोकांमध्ये सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा धार्मिक असो जागृती निर्माण झाली. जागृत झाले लोक. पूर्वी काय असायचं की लोक फक्त आणि फक्त म्हणजे आपण बघितलं की काही पुढारलेले समाज, आपण असं म्हणूयात की श्रेष्ठ कमीपणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या आणि त्यातून पर्टिक्युलर समाजातील लोकांना शिक्षण दिलं गेलं जात होतं किंवा महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं. तर ह्या गोष्टींची विचारधारणा बदलली. लोकांनी इंग्रजांकडे किंवा युरोपियन राष्ट्रांकडे बघून आपले विचार बदलले. आपल्याकडे असो किंवा कुठेही असो, जगातल्या लोकांमध्ये शैक्षणिक सामाजिक विचारधारणा बदलली. याचं कारण हे होतं. दुसरं यात हे होतं की लोकशाहीची, यापूर्वी काय होतं की ह्या सगळ्या राष्ट्रांमध्ये कुठेतरी सत्ताधारी राजे होते आणि ते राजे आपलं वर्चस्व प्रस्थापित करून तिथे राहत होते. तर इथे लोकशाहीची ओळख यांना झाली. यातून त्यांना लक्षात आलं की लोकशाहीमधून सुद्धा आपलं राज्य चालू शकतं. त्यातून एकता, समानता, बंधुता या गोष्टींचा पण वाढ झाली व लोकांना एकत्र राहून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली. यात एक अजून महत्त्वाचं होतं की लोकांमध्ये आपले स्वतःचे प्रॉब्लेम आपण स्वतः, म्हणजे आपले स्वतःचे जे प्रश्न आपण स्वतः सोडवले पाहिजे, हे विचार सुद्धा मोठ्या प्रमाणात
बदल वाढले की आता आपण आलेली अडचण आपण स्वतः सोडवली पाहिजे. आपण कोणत्याही म्हणजे असं पर्टिक्युलर कोणाच्या तरी अंगावर टाकून चालणार नाही. आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले पाहिजे हे विचार सुद्धा लोकांच्या मनात आले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर काही चांगले परिणाम झाले. जसे की आपण बघितलं की यांत्रिकदृष्ट्या औद्योगिक क्रांती झाल्यामुळे जे काय बदल तिकडे झाले होते ते ह्या राष्ट्रांमध्ये झाले. जसं आपण बघितलं की रेल्वे मार्ग होते जे औद्योगिक क्रांतीच्या टायमाला फक्त आणि फक्त युरोपात होते ते बाकी जगात पण पसरले. हा एक चांगला फायदा होता. पोस्ट जे पूर्वी फक्त तिकडे होतं ते आपल्याकडे पण आलं. याच्या व्यतिरिक्त भरपूर बदल झाले, चांगले बदल झाले. नुसतेच दुष्परिणाम झाले असं म्हणून चालणार नाही. तो अशा पद्धतीने आजचा हा लेसन आपण इथे संपवत आहोत. आशा करतो की आपल्याला हा पूर्ण लेसन व्यवस्थित समजला असेल. तर एक लाईक करा. जर आपल्याला काही अडचण असेल, काही शंका असेल तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. आणि आत्तापर्यंत आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर आत्तापर्यंत आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट की जे प्रश्न उत्तरांसाठी मी परत एकदा सांगतो की ह्या धड्याची किंवा दुसऱ्या धड्यांचे प्रश्न उत्तर किंवा नोट्ससाठी आपण आमच्या ब्लॉगवरती व्हिजिट करा. ब्लॉगचा ॲड्रेस परत एकदा सांगतो, cbnacademy.in. तर या प्रकारे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.